नमस्कार, मी सुशांत घोरपडे। आज आपण सध्या कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढण्याचा जो घाट घातलेला आहे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि रिपोर्टिंग करण्यासाठी आज आपण म्हैसाळ योजनेवर आलेलो आहोत। सध्या कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढण्याचा जो घाट घातलेला आहे याच्यावर संपूर्ण चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। नेमकं अलमट्टी धरणाची जी उंची आहे ती आत्ता 519 मीटर आहे आणि ही उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारचा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सध्या अलमट्टी धरणाचा जो मुद्दा कर्नाटक सरकारने उचलून धरलेला आहे त्यामुळे कर्नाटक राज्यातील जवळपास 1,36,000 एकर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे। याचा संपूर्ण फायदा कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। कर्नाटकची जी ही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची जी मागणी आहे ती कृष्णा पाणी वाटप लवादाने मान्य केली आहे। आता परवाच जे आहेत ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी काही लोकप्रतिनिधींच्या बरोबर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील जे आहेत यांची भेट घेतली आणि आता लवकरात लवकर केंद्र सरकारने या अलमट्टी धरणाची उंची वाढण्याची जी अधिसूचना आहे ती काढावी अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने न्यायालयीन आव्हान दिलेलं आहे, पण महाराष्ट्र सरकारने कोणतेही न्यायालयीन आव्हान आत्तापर्यंत दिलेलं नाही। तोंडी विरोध करू अशीच भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे। सांगलीमध्ये सध्या कृती समिती असेल किंवा कृष्णा महापूर नियंत्रण समिती असेल हे यांच्या पद्धतीनं सह्यांची मोहीम राबवत आहेत। ते त्यांच्या पद्धतीनं एका प्रकारे विरोध करत आहेत, पण सध्या तरी महाराष्ट्र शासनाने कोणत्याही पद्धतीचा कायदेशीर लढा किंवा कायदेशीर विरोध किंवा कायदेशीर आव्हान जे आहे हे या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला दिलेलं नसल्याचं दिसतंय। सांगलीचे जे एक ॲडव्होकेट आहेत विश्राम कदम यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत केंद्रीय जल आयोगाकडे एक प्रश्न उपस्थित केला होता। यावर केंद्रीय जल आयोगाने त्यांना लेखी उत्तर असं दिलं की या उंची वाढीला केंद्रीय जल आयोगाने कोणती परमिशन दिली नसल्याचा लेखी खुलासा त्यांनी ॲडव्होकेट विश्राम कदम यांना दिलेला आहे। आता सध्या कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम सुरू आहे। कृती समितीच्या वतीनं काही आमदारांनी त्याच्यामध्ये आमदार ही सहभागी आहेत, त्यांनीसुद्धा काही पत्र पाठवण्याचा विचार केलेला आहे, पण म्हणावासा विरोध ह्या महाराष्ट्रातून आत्ता तरी होताना दिसत नाही आहे। 2005, 2019 आणि 2021 हे तिन्ही पुरामध्ये सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपण सर्वांनी बघितलं। हजारो एकर क्षेत्र यावेळेला पाण्याखाली गेलं। हजारो लाखो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं, उद्योजकांचं झालं, अनेक गरिबांना अनेक मध्यमवर्गीयांना महापुरामुळं स्थलांतरित व्हावं लागलं, आपली कुटुंब सोडावी लागली आणि ही जी धावपळ आहे या धावपळीमध्ये काही जीवितहानीसुद्धा झाली, काही मुकी जनावरंसुद्धा याच कृष्णेच्या महापुरामध्ये वाहून गेल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। महापूर आल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा हे दोन जिल्ह्यांचं जवळपास या दोन जिल्ह्यांतील बघितलं तर 30,50,000 एकर जमीन जी आहे ती संपूर्ण जमीन ही पाण्याखाली जाते आणि यामुळं शेतकऱ्यांना महिनोमहिने आपल्या शेतामध्ये जाता येत नाही। त्यामुळं शेतकऱ्यांचं पिकांचं आर्थिक नुकसानचा भुर्दंड जो आहे तो शेतकऱ्याला सहन करावा लागतो। सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास महापूर आल्यानंतर 1,40,000 कुटुंबांना याचा फटका बसतो, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। मालमत्तेचं नुकसान होतं, जीवितहानी होते, सांगलीतील व्यापाऱ्यांचं अनेक कोट्यावधींचं नुकसान झाल्याचं आपण बघितलं आहे आणि त्यामुळंच सध्या जो कर्नाटक सरकारचा जो प्रयत्न आहे की अलमट्टी धरणाची उंची वाढवणं, तर याला महाराष्ट्र सरकारनं विरोध आत्तापर्यंत तरी दर्शवला नाही, पण कदाचित ही उंची वाढली तर अनेक आयोगांनी यापूर्वी अभ्यास केलेला आहे, अनेक समित्यांनी अभ्यास केलेला आहे की 2005, 2019 आणि 2021
हे जे पूर आले या पुराला आळमट्टीचं बॅकवॉटर कारणीभूत असल्याचा अहवालही अनेक समितीने दिलेला आहे। त्यामुळं वेळीच या आळमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध होणं गरजेचं आहे। त्यासाठीच आज आपण खास म्हैसाळ योजनेवरून हे सर्व रिपोर्टिंग करतोय। धन्यवाद।